सांगतात समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो, किंवा ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तरी विठ्ठल रूप. ते हे समचरण, समचरण म्हणजे सरळ उभा आहे. कसं आहे त्या पांडुरंगाचं स्वरूप? उभा आहे. बरं तो उभा आहे किती, कसा उभा आहे? कमरेवर हात ठेवून उभा आहे. कमरेवर हात ठेवून उभा आहे. त्या हातात शस्त्र नाहीये. कारण आतापर्यंत जेवढे देव पाहिलेत आपण शस्त्र आहेत. श्रीकृष्ण कन्हैयाला जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या हाती सुदर्शन आहे. राम प्रभूच्या हाती धनुष्य आहे. भगवान परशुरामांच्या हाती त्या ठिकाणी ते कुऱ्हाडी आहे. बलिराम दादाच्या हातामध्ये जेवढे देवता आहेत, कुठली देवता जरा, पण पांडुरंगाच्या हाती मात्र कुठलंच नाही. असं का? त्याच्या मागचं कारण आहे. माझा पांडुरंगाचा अवतार, जो बौद्ध अवतार मी तुम्हाला सांगितला, जो स्थिर अवतार आहे, त्या अवतारामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने सांगितलं प्रत्येक युग परत्वे त्या ठिकाणी कार्य करावे लागत होते. युग परत्वे कार्य करावे लागत होते. ज्या ज्या युगामध्ये ज्या ज्या पद्धतीचे राक्षस होते त्या त्या पद्धतीचे कार्य देवाला करावे लागले. त्या त्या पद्धतीने देवाला कार्य करावे लागले. मग रावणादी कंसादिक सारखे राक्षस ज्या वेळेला आले त्यावेळेला त्याला शस्त्र घेऊन आणावं लागलं. त्याचे शस्त्र माती हानी तले माऊली ज्ञानोबा म्हणतात. पण हे जे युग आहे, हे या युगामध्ये शांती प्राप्त व्हावीत, शांतता प्रस्थापित व्हावीत, या अनुषंगाने माझ्या भगवंताने कुठलंही शस्त्र हातात घेतलं नाही. माझ्या भगवंताचं सांगणं एकच आहे, या जगतामध्ये जर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला शस्त्राचा आधार घेऊन नाही तर शास्त्राचा आधार घेऊन तुम्हाला विजय मिळवता येऊ शकतो या जगतामध्ये. म्हणून माणसानं जे शास्त्र शिकलेले लोक आहेत, आज त्यांचाच बोलबाला आहे, त्यांचा बोलबाला आहे, त्यांच्या विद्वत्तेला प्रणाम केला जातो. म्हणून माझ्या भगवंतानी हातात कुठलं शस्त्र घेतलेलं नाही. मग देवाच्या हातात काय आहे? एका हातामध्ये कमल पुष्प रूपी लक्ष्मी आहे, एका हातामध्ये शंख आहे. शंख आहे. तेही शंकासुराचं, शंखचूड नावाचा जो दैत्य होता त्याचं सदैव स्मरण व्हावत म्हणून आहे. पुन्हा काय आहेत? माझ्या भगवान परमात्म्याच्या हृदयावर लात आहे. माझ्या कृष्ण कन्हैयाच्या विठ्ठलाच्या कानामध्ये कुंडल आहेत. कशाची आहेत? गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे आणि डोक्यावर त्या ठिकाणी मुकुट आहे. आता हे सगळं वर्णन त्या ठिकाणी आहे, पण हे सगळं वर्णन करत असताना नेमकं या वर्णनाच्या मागची स्थिती काय, याच्या मागचे कारण काय, हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. याच्या मागचे कारण शोधणं अत्यंत महत्वाचं आहे. बघा, माझ्या पांडुरंगाचे समचरण आहेत, समान पाय आहेत. ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. माझा भगवान परमात्म्याचे पाय समान आहेत. आता समान पाय असण्याचं कारण, समान म्हणजे एक सारखा उभा आहे, त्याचं कारण काय? तर पहिलं कारण आहे समत्व आणि समानता. माझ्या भगवंताच्या जवळ जर तुम्ही गेलात ना, माझं भगवंताची ती प्रतिमा भावनेचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी उभा आहे. माझ्या भगवंताच्या त्या समचरणाच्या माध्यमातून भगवान परमात्मा दाखवून देतो माझ्याजवळ येणाऱ्याचा प्रत्येकाचा भाव माझ्यासाठी समान आहे. माझ्याजवळ येणारा जो कोणी असेल, जो कोणी असेल, स्त्रियो वैश्यास्तता शूद्रा स्तेपी अंतिम परांगती, मला कुठलाच त्या ठिकाणी त्यांचा मी भेद मानत नाही, किंवा माझ्याजवळ कोणता उंच किंवा लहान नाहीत. एका ठिकाणी सुंदर अभंगामध्ये त्या पद्धतीचं वर्णन आलेलं आहे. उंच नीच काही नेने भगवंता, उंच नीच काही नेने भगवंता, तिष्ठि भाव भक्ति देखो निया, तिष्ठि भाव भक्ति देखो निया. ऊंच नीच काही नेने भगवंता, ऊंच नीच काही
भगवंत दृष्टे भाव भक्ती देखो निया दृष्टे भाव भक्ती देखो निया दासी पुत्र कन्या विदुराचा भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी उंच नीच काही नेमी भगवंता उंच नीच काही नेमी भगवंता तिसरी भाव भक्ती देखो निया तिसरी भाव भक्ती देखो निया उचलीच काही नेमी भगवंत उचलीच काही नेमी भगवंत इष्टे भाव भक्ती देखो निया इष्टे भाव भक्ती देखो निया सजन कसाया विकुलागे मास माळ्या सावत्यास कुरपुलागे चर्म रंगुलागे रोहिदासा संगे कबीराच मागे शेलविनी नरहरी सोनारा घडू फुंकू लागे चोख्या मेढा संगे डोले ओढी अख्खा अभंग जर तुम्ही जुळलात ना अख्ख्या अभंगामध्ये 13ही चरणामध्ये भगवंतानी भक्ताच्या साठी काय काय केलं याचं उदाहरण आलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू भगवंताच्या दरबारामध्ये भेद नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण मी काल बोललोत ना की पांडुरंगाचं दर्शन त्याच वेळेला पूर्ण होतं ज्या वेळेला तुम्ही चोखोबारायचं दर्शन घ्याल. मग भगवंताच्याकडे जर जाती भेद असतात तर त्यांनी महार जातीच्या माझ्या चोखोबारायांना खऱ्या अर्थाने एवढं श्रेष्ठ पण दिलंच नसतं. तुम्हाला सांगू हे भेद तुम्ही आपण पाडलेत रे. हा भेद माझ्या भगवंताच्या जवळ नाहीये. हा द्वेष माझ्या भगवंताच्या जवळ नाहीये. माझ्या भगवान परमात्म्याच्या जवळ तर जेवढे काही संत आलेत ना जेवढे संत आले त्या संतांचा तुम्ही जर विचार केलात ना वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे संत आहेत पण त्या संतांनी जातीचा अभिमान धरून जरी त्या ठिकाणी ते जगलेत मात्र भगवान परमात्म्याने त्यांना वेगळी दिलीच नाही. तर सावता माळी आहेत नरहरी सोनार आहेत संताजी तेली आहेत निळोबाराय आहेत तुकोबाराय आहेत ज्ञानोबाराय आहेत. एका एकाची जात वेगवेगळी आहे. चोखोबाराय आहेत मोमीन कबीर लफिपा हे सगळे मुसलमान आहेत. पण यांना खऱ्या अर्थाने श्रेष्ठपण देण्याचं काम फक्त आणि फक्त एका जवळ आहेत आणि त्याचं नाव आहे फक्त पांडुरंग परमात्मा. माऊलीच्या सोहळ्यामध्ये पहिला मान जर कुठल्या पालखीचा असेल तर हैदरबाबाचा आहे. पालखीचा मुसलमानाचा आहे. तिचे संप्रदायामध्ये जातीचं नाही गड्यात. संप्रदाय जातीवर चालत नाही. संप्रदाय जातीवर चालत नाही. संप्रदाय फक्त निष्ठेवर चालते. कोण कोण्या जाती पंथाचा इथं विचार तो केला जात नाही. त्याच्या मागचं कारण हे आहे. माझ्या पांडुरंगाचे समचरण त्या ठिकाणी सांगतात की बाबा माझ्याजवळ तसा कुठला भाव नसेल तर तुम्ही का म्हणून त्या पद्धतीचा भेद करता आहात. म्हणून त्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा
समभाव ठेवतो, कुठली चिंता करू नका. त्याचं एकच म्हणणं आहे, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कौनासी. कोणाला इथं भेद विचारल्या जाणार नाही, इथे विचारल्या जाणार नाही 10 एकरावाल्याने 15 एकरावाल्याने, बामणेने यावं, पाटलानं यावं, या जातीने येऊ नये, त्या जातीने येऊ नये, असं कुठंच लिहिलं नाहीत. म्हणून संप्रदाय श्रेष्ठ आहे. आजही एवढा हा संप्रदाय ज्ञानोबारायांनी जी पताक त्या ठिकाणी मेर रोवली, ही जी त्या ठिकाणी सुरुवात ज्ञानोबारायांनी केली, म्हणजे पाया ज्ञानोबार आहेत आणि कळस तुकोबार आहेत. हा जो पाया माझ्या ज्ञानोबारांनी रोवला, तेव्हापासून आजता गायत हा संप्रदाय टिकून का आहे, त्याच्या मागचं कारण आहे त्यांनी भेद केला नाही म्हणून. तेव्हापासून त्याच्यानंतर कितीतरी भेद संप्रदाय निर्माण झालेत. विशिष्ट लोकांना जवळ करून विशिष्ट लोकांच्या माध्यमातून त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केला आणि गड्ड्यात गेलेत. संप्रदायाची थोरवी त्याचमुळे आहेत. इथं जातीला किंमत नाही, इथं माणसाला किंमत आहे. मी नेहमी सांगत असतो गड्या, माणसामध्ये भेद सोडून द्या. माणसाची किंमत कशाहून करतो आपण? हा किती एवढं कठीण काम झालंय, तुम्हाला काय सांगू. आता एखाद्या वेळेला 2 पांढऱ्या टोपीवाले जर समजा पत्रोडच्या बस स्टँडवर चहा पिऊन राहिलेत ना, तिथं भगव्या टोपीवाला गेला तर हे त्याच्यासोबत बोलत नाही का? तो भगव्या टोपीचा आहे, तो आपला नाही. चहा पितात 4 भगव्या टोपीवाले, चहा नाश्ता करून राहिले, तिथं पांढऱ्या टोपीवाला गेला की बोलत नाही. तो म्हणतात आपल्या संप्रदायाचा नाही, आपल्या पंथाचा नाही. हा एखाद्या वेळेला तुम्हाला हिरव्या टोपीवाला दिसला की तो म्हणतात तो आपला नाही, दुसरा आहे. एखाद्या वेळेला तुम्हाला निळ्या टोपीवाला दिसला की तो म्हणतात तो आपला नाही, दुसरा आहे. कशावरून ओळखलं तुम्ही? कशावरून ओळखलं? टोपीवरूनच ना. लेका, त्या टोपीची किंमत तरी काय आहे? मी कापड दुकानदार आहे, माझ्या दुकानात हलकी 10 रुपये आहेत, चांगली घेतली तर 50 रुपये आहेत. मग त्या 50 रुपयाच्या टोपीसाठी त्याच्या खाली असलेल्या लाख मोलाच्या माणसाला आपण दूर करत नाही आहे का? हा विचार कधी करसाल तुम्ही? अरे त्या टोप्या येतील, जातील, निघून जातील, पण सांगतो त्या टोपी खालच्या माणसाला ओळखलं गेलं पाहिजे. म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितलं गेलं, बाबा भेद लयाला शांती अखंडित राहो, शांती अखंडित राहो, भेद लयाला जावो. अनेक विषय आहेत, भेद नाहीत. भेद संत संप्रदायामध्ये भेद कोणीच करत नाही आणि माणसाने कधीच करू नये. माणसाशी माणसा समवागणे ही वृत्ती असली पाहिजे जीवनामध्ये. त्यावेळेला खऱ्या अर्थाने श्रेष्ठपण प्राप्त होत असतं. आणि हे श्रेष्ठपण प्राप्त करण्याचं कारण फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायामध्ये पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या जवळ होते. तुम्ही बघा, त्या पांडुरंगाच्या जवळ बघा किंवा श्री क्षेत्र मोजरीला बघा, ज्या वेळेला गुरुदेवांचा तो सोहळा होतो तिथं सर्व धर्मीय प्रार्थना होते, सगळ्या पंथाचे लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतात, तिथं भेद करत नाहीत. आणि पांडुरंगाच्या दरबारात सुद्धा सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम केलं जातं. याच्या मागे कारण असं आहे, त्यांच्याजवळ समता, समत्व आणि बंधुत्व नांदत असतं. समता बंधुत्व नांदत असतं. आणि म्हणून हे बंधुत्व नांदण्यासाठी पांडुरंगाची जोड भेद नाही. म्हणून माझा भगवान परमात्मा सांगतो, बाबा तुम्ही माझ्यापाशी या, मी सर्वाप्रती समभाव ठेवतो, कोणीही असो मी त्याला जवळ करतो. दुसरं आहे माझा भगवान परमात्मा एका ठिकाणी स्थिर आहे, त्याच्या मागचं कारण आहे साक्षीभाव आणि संयम. साक्षीभाव आणि संयम. एखादा माणूस जर समजा त्याची तयारी आहे, मला उदाहरण पटवून देण्यासाठी सांगतो, दादा बाहेर उभे आहेत. आता हे जे बाहेर उभे आहेत यांच्या उभे राहण्याच्या पायाची जर स्थिती पाहिली तर ते त्या अशा पायामध्ये आहेत की त्यांना थोडा वेळ थांबून निघून जायचंय.
मी टोकत नाहीये दादा, ऐका, मला माझ्या विषयाला पुष्टी आणायची आहे. त्यांना निघून जायचंय का, त्यांची पाऊलं सांगतात की त्यांना कुठंतरी निघायचंय. पण ज्या वेळेला एखादा निवांत माणूस असतो की नाही, तो असे पाय एका ठिकाणी असं ठेवतो आणि तो एकाच ठिकाणी साक्षी भाव देतो गड्या, मी उठणार नाहीयेत, मी जाणार नाहीयेत, मी जाणार नाहीयेत. पांडुरंगाचे पाय सुद्धा त्याच पद्धतीचे आहेत. पांडुरंगाचे पाय मागे पुढे आहेत काय? पांडुरंग निवांत उभा आहेत. तो त्या भक्ताला सांगतो की हे बाबा, तू चिंताच करू नको, तू ज्या वेळेला वाटेल तू माझ्या जवळ, मी इथेच, मी कुठंच जाणार नाहीये. म्हणून तो साक्षी भाव देतो. आई एक संयमाचं प्रतीक आहे, संयमाचं प्रतीक. भांडणं ज्या वेळेला सुरू असतात ना, भांडणं ज्या वेळेला सुरू असतात, समोरचं पदर, पण ज्याला भांडण करायचं नसतं तो म्हणतो तुला काय बोलायचं ते बोल, मी उभा आहे. किंवा असं नाही तर म्हणतात तू बोल, मी आहेच उभा, बोल ना, तू बोल. करतात की खरं सांगा, हे लक्षणं बघा, हे मी जे करून राहिलो, हे तू बोल, मी आज बोलून घेईन, तुला काय बोलायचं ते बोलतो. तो संयम राखतो का, त्याला हे गाडा चालवायचा असतो. माझ्या भगवंताला त्या समचरणातून आपल्याला दाखवून द्यायचं आहे की मी 28 युग झालेत इथं जे उभा आहेत ना, त्या उभ्याच्या मागे कारणच आहे, मी तुमच्यासाठी उभा आहे. आणि संयम याच्यासाठी धरलेला आहे की जीवनामध्ये तुम्हाला सुद्धा मला पाहून जर जीवन जगायचं असेल तर ते संयमानं जीवन जगावं, याच्यासाठी माझा भगवान परमात्मा समचरणानं उभा आहे, समचरणानं उभा आहे. दुसरे लक्षण, माझ्या भगवंताने कटेवर हात ठेवलेले आहेत. मग कशावर हात ठेवलेले? कंठी आहेत की कठी आहेत? कर ठेवणी कंठी. भगवंताने कमरेवर हात ठेवले आहेत, कर ठेवणी कटी. कटी म्हणजे कमर, कंठी म्हणजे गच्चीवर, गच्ची दाबता काय. भगवान परमात्म्याने कमरेवर हात ठेवलेले आहेत. हात ठेवायच्या मागचं कारण काय असेल तर त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याला सांगणं आहे की बाबा, जीवनामध्ये तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जर संसार दुःखाने भागले असाल तर माझ्या जवळ या. माझे लक्षण काय आहेत? भवसागर तरिता काय करीत साचिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवुनिया. तयाचे पायी घाला मिठी, मोल नखे जग जेठी. भावा एकासाठी खांदा आहे आपुला, खांदा आहे आपुला. भगवान परमात्मा सांगतात मी कटेवर हात उभा ठेवू नये. त्याच्या मागचं कारण, तुम्ही पंढरपूरला या आणि एकदा फक्त माझ्या पायावर नतमस्तक व्हा. तुम्हाला संसाराचं बंधन बांधू शकणार नाही. तुम्हाला संसार सागर बुडू देणार नाही. बुडण्याची भीती किती पाण्यात आहे? बुडण्याची भीती किती पाण्यात आहे? तुमचं माणसं आम्हाला पाहिनच नाही, आम्ही पाण्यातच तर गेलो नाही, आम्हाला का माहित. पोहणारा जरी असला पण त्याच्या डोक्याच्या वरून जर पाणी फिरत असेल तर त्याला बुडण्याची भीती आहे. डोक्याच्या वरून पाणी फिरत असेल तर बुडण्याची भीती आहे. पण भगवान परमात्मा स्वतः सांगतात की जो मला शरण येतो त्याला संसार सागर किती आहे? कमरे एवढं पाणी आहे. आणि कमरे एवढ्या पाण्यातून सहज बुडून जाऊ शकतो. म्हणून तर तुकोबारायांनी एका ठिकाणी विनंती अशी केली होती,
भगवान परमात्म्याला सांगितलं होतं की देवा तू आम्हाला तारून नेत, आम्हाला या संसार सागरातून ते माझे चित्त तुझे पायी राहे, ऐसे करी काही भरून या बाई भवहा तारी दातारा, भवहा तारी दातारा, या चरणावर त्या ठिकाणी तुकोबारायचं भाष्य, या भवसागरातून आम्हाला तारून ने. तुकोबारायला एका जणांनी शंका निर्माण केलीत, म्हणे काय तुकोबाराय तुम्ही, हा तुम्हाला या नदीतून पळूनच जायचंय, पलीकडे जायचंय, तर मग आम्हाला का सांगितलं नाही, आम्ही तर पट्टीचे पोहणारे आहोत, आम्ही पट्टीचे पोहणारे आहोत. अनेक लोक पट्टीचे पोहणारे असतात, पण तुम्हाला सांगूत का तुकोबाराय म्हणतात लेका, ज्या नदीमध्ये आम्हाला जायचं आहे ना ती नदी सामान्य नाही, ती ऐऱ्या गैऱ्या नथू गैऱ्याला पोहता येत नाही. हा आपल्यासारख्यांना सामान्य नदी पोहता येत नाही, बऱ्याच लोकांना कुठं काय करावं याचं भान नाही. हा एक जावई बापू असाच चालला होता सासरवाडीला, हा असं गेलो सासूरवाडीला, आणि मग ते सासूरवाडीला गेलं. आता पूर्वीचा काळ रस्त्याने पायी चालले होतं, रस्त्याने पायी जाता जाता काय झालं, एका ठिकाणी दलदल होती. आता त्या जावायला काही माहीतच नाही इथं दलदल आहे की काय आहे. ते दलदल न समजल्यामुळे त्या जावयाने पाय जसा दिला तसाच त्याचा पाय निसटला, सरकला, घसरला आणि त्या दलदल मध्ये जाऊन फसला. आता त्या दलदल मध्ये जसा फसलात ना, लगेच त्याने आरडाओरड सोड केली, धावा वाचवा, धावा वाचवा. घाबरलत ना, ते हातपाय हलवायला लागलं, जोरजोरात हातपाय हलवायला जसं लागलत ना, तसेच तिथं काही गुराखी त्या ठिकाणी गुरं चारत होते. त्यांना समजलं कोणीतरी चिखलात फसलं वाटतं. ते धावत येऊन पाहतात, तो काय छातीपर्यंत आत गेलेला जावयाला पाहिलं, अरे हे तर आपले जावई बापू दिसतात, काय केलं पाहिजे. गुरांचे त्या ठिकाणी दोर तोडून आणलेत, जावई बापूला दोर फेकलात, धरायला सांगितलं, आणि धरायला सांगितल्यानंतर जावई बापूला त्यांनी बाहेर ओढलं. जावई बापू काळा शार झाला होता, त्याची चिखलच ना, ते पूर्ण कपडे भिजले होते. जसे कपडे भिजले होते ना, लगेच त्या ठिकाणी ते सगळेचे सगळे त्या जावई बापूला बोलायला लागले, जावई बापू पाण्यात त्या चिखलात पडले तरी कसे काय. ते म्हणे काय माझे हातपाय निसटलेत, मला समजलंच नाही. पर पाय निसटला तुमचा हे सत्य आहे, पण तुम्हाला एवढी तर अक्कल पाहिजे, थोडी तर अक्कल पाहिजे. असं जर बुडत असलत ना चिखलामध्ये तर हातपाय हलवायचे नसतात, कारण दलदलचा नियम आहे, तुम्ही जितके हातपाय हलवसान तितके आत जातात. हातपाय हलवायला नाही पाहिजे, तुम्हाला एवढे समजत नाही. ते म्हणे बरोबर आहे. मग आता म्हणे दुसरी बॅगीतले कपडे काढा आणि जा म्हटले तिथं आंघोळ करून. तो म्हणे मी दुसरे कपडे नाही आणले. अरे तू मुक्कामी चालला, मुक्कामी चालला तर निदान कपडे तर सोबत घेऊन जायला पाहिजेत की नाही. हा टावेलही दुसऱ्याचा, कपडे दुसऱ्याचे, हे तो असं थोडी ना जमतेत. हा अरे तुम्ही पाहुणा चालला तर निदान कपडे न्यायला पाहिजेत ना सोबत. काय करायचं म्हणे, आता कसं करू, काहीच नाही. म्हटलं काळजी करू नका जावई बापू, पुढेच नदी आहे, नदीवर तुमचे कपडे वगैरे धुवा, आंघोळ वगैरे करा, सुकले का निघून जा, सुकले का निघून जा. म्हटल्यानंतर हे जावई बापू गेलं. आता जावई बापू जसं त्या नदीवर गेलं, मग त्यानं नदीच्या काठावर कपडे धुवा की नाही, बरं पोहणं नाही तर मग हिम्मत करतो कशाला. त्यांनी जसा नदीत पाय टाकला तसं आत गेलत ना, जसं आत गेलं वर आलं, हातपाय हलवले ना, हातपाय हलवता हलवता विचार केला, त्या पोरांनी आपल्याला सांगितलं होतं हातपाय हलवायचे, हातपाय हलवायचे नाही, हातपाय हलवायचे नाही म्हटल्यानंतर ते आणखी बुडायला लागलं. पण त्यांना माहिती होतं की आपल्या जावई बापूचा वरचा मजला बाळ्याने देणे आहे. ते जावई बापू किती पाण्यात आहे त्यांना आधीच माहिती होतं, म्हणून ते पोरं मागावरच होते. ते जसे मागावर होते, हे जसं बुडायला लागलं, ते पोट्या अधिक त्या ठिकाणी पाण्यात कुदलेत. जावई बापूला बाहेर काढलं, लंबा हात मागे केला, जोरशात कानशिला थांबलीत. इतकी बारीक नशीन लागली, पण ते लागली. बापूच्या कानपटीत आणलीत आणि सांगितलं, बापू अरे आता बुडलेत तर हातपाय हलवायला पाहिजे होते ना. ते म्हणे तुम्हीच तर सांगितलं हातपाय हलवू नका. त्यावेळेला त्यांनी सांगितलं दलदलचा नियम वेगळा आहे आणि पाण्याचा नियम वेगळा आहे. मला सांगायचं आहे, आपल्याच्यानं सामान्य नदी पोहल्या जात नाही, सामान्य नदी पोहल्या जात नाही. तुकोबाराय किंवा भगवान परमात्मा ज्या नदीच्या संबंधामध्ये सांगून राहिले, ती नदी नाही, सागर आहे. तो सागर आहे. कुठला सागर आहे? भवसागर आहे. आणि या भवसागराला तरुण जाण्याची ताकद, कुवत, लायकी तुमच्या आपल्यात नाहीये. काय काय म्हणते, महाराज आम्ही पट्टीचे पूर्णाचे पोहणारे आहात. तू बस घरी, तू घरीच बस, तुझ्याच्याने ते शक्य होणार नाही. ते जर पोहायचं असेल, त्याला पहिलं थडी जायचं असेल,
त्या पैलथडीला जाण्यासाठी एक तर आधी आपल्याला त्या भगवंताला शरण जावं लागेल आणि शरण गेल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला एकच विनंती करावी लागेल की भगवंता माझी नाव पैलथराला लिहून टाक। नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, डूबत जहाज तेरा प्रभु जी, नाव किनारे लगा। सुद्धा सांगतो तुम्ही माझ्या जवळ या संसाराचं दुःख तुम्हाला किती आहे, या कमरे इतकंच आहे, याच्यापेक्षा तुम्हाला त्या ठिकाणी जास्त नाही। दुसऱ्या अर्थाने भगवान परमात्मा सांगतात तुम्ही जर मला शरण गेलात, हे माया मोह आशा वासना हे तुम्हाला मारणार नाही। हे जे काही विषय कमरेच्या खालचे विषय आहेत हे त्या साधकाला बांधू शकत नाही, जो माझ्या विटेवर त्या ठिकाणी चरण स्पर्श करतो। अशा अर्थाने माझ्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी त्याच्या कमरेवर हात ठेवलेले आहेत। माझ्या भगवंताचं नासाग्री अग्र आहे, नासाग्री अग्र आहेत। मी मला वाटतं काल सांगितलं का, हे सांगितलं, मग आता काही सांगायची गरज नाही। तो ध्यान मुद्रेमध्ये आहेत आणि तो ध्यान मुद्रेमध्ये याच्यासाठी आहेत, ध्यान करण्याने त्याच्या मागचं कारण असं आहे, तो म्हणतो तुम्ही बाह्य जगाकडून, ज्याला आउटसाइड वर्ल्ड म्हणतात मराठीमध्ये, ते इतरत्र बाह्य जग सोडून तुम्ही आतल्या अंतर्मनाला म्हणजे आतल्या जगाला, त्याला इनर वर्ल्ड म्हणतात काय, त्याला तुम्ही शोधा। आणि त्या अंतर्मनाला शोधत असताना तुम्ही दुसऱ्या जगाची आशा सोडून द्या, बाहेर नका शोधूत, आत शोधा। ज्या वेळेला तुम्ही आत शोधायला लागाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल मी वासुदेव तत्वता, वासुदेव तत्वता। माणसाने आत शोधलं पाहिजेत, मग समजतात मी कोण आहे। आतलं शोधलं पाहिजेत। खऱ्या अर्थाने माणूस स्वतःला जर ओळखायला लागलात ना, मग ते कालच्या अभंगाप्रमाणे समजून जाईल त्याला, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नाद तो केवळ पांडुरंग। आत शोधलं पाहिजे आणि ते आत शोधण्यासाठी काय करावं, आत शोधण्यासाठी माणसाने सत्संग करावा, संकीर्तन करावं, नामस्मरण करावं, मग आतलं शोधल्या जात असते। त्याचं नाव काय आहे, सोपा अभंग आहे, तुमच्या पाठ आहे, मकर कुंडले तळपती श्रवणी है ना। मकर कुंडल माझ्या देवाच्या कानात आहेत। बरं, आता ते मकर कुंडल कानात असण्याचं कारण काय, मी एक एक लक्षण सांगतोय। तर मी आता मकर म्हटलं का तो समुद्री जीव आला, मासोळी, हा, मग हे मासोळी कानात देवाच्या आहेत, काय कारण आहे त्या मागचं? तर बघा, पहिली गोष्ट तर मकर हे जे जलतत्व आहे याचा स्वीकार भगवान विष्णूने केलेला आहे आणि मासोळी हे एक ऐश्वर्याचं प्रतीक आहे, ऐश्वर्याचं प्रतीक आहे। म्हणून जीवनामध्ये एखाद्या वेळेला काही शकून जर घडायचे असलेत ना, जीवनात तुम्ही एखाद्या वेळेला चांगलं काम करायला चाललेत आणि चांगलं काम करायला जात असताना एखादा कोळी बाबा किंवा भोई बाबा मासोळीची पाटी घेऊन डोक्यावर घेऊन जात असेल आणि तुम्ही जर आपल्या कामानिमित्त जात असेल तर समजून जा आपले काम फत्ते होतात। आज ते शकुनाचं लक्षण आहे, मासोळी समोर जाणं खाणं नाही। ते म्हणतात महाराज आमच्यासारखं भाग्यवान कोणीच नाही का, आम्ही रोजच जलतत्व आहे, ऐश्वर्याचं प्रतीक आहे। आणि मग विष्णूने ते परिधान केलं असल्यामुळे भगवान विठ्ठल सुद्धा ऐश्वर्याचं प्रतीक आहे, म्हणजे भगवान विष्णूचं प्रतीक आहे। म्हणून त्यांनी भगवान विष्णूने परिधान केलं, म्हणून भगवान विठ्ठलाने सुद्धा ते मकर कुंडल कानात परिधान केले। दुसरी गोष्ट, जलतत्व आणि उत्पत्तीचं प्रतीक,
आधी काहीच नव्हतं. सगळी पृथ्वी आजही 70% पाणी या पृथ्वी तलावावर आहे, बाकीची भूमी आहे. आणि शेवटी ज्या वेळेला प्रलय येईल त्यावेळेला ही सृष्टी काय होणार आहे, भला मोठं पाणी येणार आणि त्याच्यात समावित जाणार आहे. म्हणजे जलतत्वातून निर्मिती आणि जलतत्वामध्ये समाविष्ट होणार. आणि या जलतत्वाचं प्रतिनिधित्व करण्याचं काम, त्याच्यावर आरूढ होण्याचं काम जर कोणी करत असेल, जलतत्वावर कोणाचं बंधन नाहीये. पाणी साठवून ठेवण्याची ताकद तुमच्या माझ्यामध्ये नाहीये. पाणी स्थिर राहू शकत नाही. तुम्ही माठात भरा ते शिजून जाईल, हातात धरा सुकून जाईल, पाणी राहू शकत नाही. तुम्ही पॅक जरी केलं तरी ते वाफ नावानं काय असेल तर उडून जाईल, पण ते काबीज केल्या जाऊ शकत नाही. पण असं जलतत्व ज्या कोणाच्यानेच काबीज होऊ शकत नाही. ते जमिनीवर सांडलं तरी ते खाली निघून जाईल. किती पूर येतात पण संपून जातात. पण त्या जलतत्वावर रोखून ठेवण्याचं काम किंवा त्याच्यावर आरूढ होण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त एका भगवान विष्णूने केलं. तो शेषशाही भगवान विष्णू त्या जलतत्वावर आरूढ झालात. त्याच्यावर त्या ठिकाणी त्यांनी सत्ता स्थापित केली आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याने या जगाची निर्मिती केली. आणि मी एकमेव देव असा आहे की याच्यावर सत्ता माझी आहे. जिची वृक्षाची ये पान हाली त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. हे ते जर कोणाकडे असेल, हे फक्त आणि फक्त माझ्याकडे आहे हे दाखवण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याने मासोळ्या कानात घातलेत. हे दुसरं कारण. त्यानंतर तिसरं कारण आहे संसारापासून मुक्तीचा संदेश. संसारापासून मुक्तीचा संदेश देण्यासाठी मकर कुंडला घातलेत. कारण संसारामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये नाश जर कोण्या गोष्टीने होत असेल तर कशातून होते? तुला म्हणून सांगते, तिला सांगू नको बाबा, बेकार काम झालं. तुला म्हणून तो सांगते, तिला सांगू नको. तुला म्हणून सांगते, तिला सांगू नको. तुला म्हणून सांगते, तिला सांगू नको. जिचा विषय असते तिच्या कानावर जाते. तुला म्हणून सांगते, तिला सांगू नको. तिचाच आहे ना विषय. कोण्या माध्यमातून जाते हे? काना. आणि या कानामध्ये काहीही भरू नये म्हणून देवाने ते मकर कुंडल कानावर घातले की हे विष ओतणारे जे आहेत की नाही यांच्यापासून दूर राहायचं, यांच्यापासून दूर राहायचं. या जगतामध्ये लोक तुमची निंदा करतील, या जगतामध्ये तुमची स्तुती करतील, नाही का? सुख दुःख निंदा नालच काय असेल नसेल ते या कानानं ऐकायचं नाही. ऐकायचं पण ते लगेच त्या ठिकाणी दूर सोडून द्यायचं. तुम्ही जर ते धरून बसलेत ना, मग समजून चाला तुमचा अहंकाराचा पाठ फुटल्याशिवाय राहणार नाही. कारण एखाद्या वेळेला जर याच्यातून गेलं ना, काही काही लोक म्हणतात महाराज लय महाराज पाहिले, पण तुमच्यासारखा नाहीच. काय तुम्ही कथा करता आणि काय समजून चाला आगलावे. हे आता दाबायचा प्रयत्न चालू आहेत. त्याला आमच्या भाषेत शेंदूर लावणं म्हणतात. हे शेंदूर लावून राहिलेत. या शेंद्राला कधी भुलायचं नाहीत. वा 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 मंगेश महाराज, काय तुमचा आवाज, काय तुमचा गोडवा. समजून चाला शेंदूर लावणं चालू. शेंदूर काय तुमचं वाजवणं, काय तुमचा ऍक्टिव्ह पॅड, काय तुमचा कसा आहे ते ऍक्टिव्ह पॅड. काय लय कार्यकर्ते पाहिले साहेब, पण तुमच्या गावासारखं गावच नाही. काय लोकं काय पाय. समजून चाला हे शेंदूर लावणं चालू आहे. आणि हे शेंदुराचा एक धर्म आहे, गुणधर्म आहे यजमानजी. त्या शेंदुराची खोड एक दिवस पळत असते. त्या शेंदुराची खोड एक दिवस पडली की मग समजते अंदर गोटाच होता. मग काही वाद करून फायदा नाही. मग ही गत अशी होते, मीच होतो मोठा, मीच होतो. तो म्हणते काही नाही, गेलं सगळं तुझं. ही अवस्था होते. मग फक्त भुकल्याशिवाय आपल्याजवळ पर्याय राहत नाही. आपल्याकडे पर्याय राहत नाही. हे समजून घ्यायचं असेल. आम्हाला काही वळून ताळून दुसरं आणण्याची गरज नाही. जे आहे तेच मांडत असतो आम्ही. आम्हाला दुसरं थोडी आणावं लागते काही. मग लक्षात येतं की आपली अवस्था काय आहे. या स्तुल्य निंदा स्तुतीर मौनी. माणसाने याला भूलू नये. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ.
ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगितोची एक हरिरंगिनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचेत. म्हणून माणसाने ही मासोळी त्याला शिकवते की यातून या कानाच्या माध्यमातून तू दुसरं काहीच ऐकू नको. ऐकायचं असेल तर फक्त आणि फक्त तुम्ही माझं संकीर्तन ऐका. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही त्या देवाचं गुण ऐका. म्हणून मासोळी कानामध्ये परिधान केलीत, मकर कुंडल परिधान केलीत. आणि चौथं कारण बघा असं आहे, कल्पभेदामध्ये अशी कथा आहेत, मला त्या कथेचा पुरावा माझ्याकडे नाही, पण ते काय इकडे तिकडे टाकलं जातं म्हणून सांगितल्या जातं. एक कोळी बाबा भल्या मोठ्या मासोळ्या पकडायला गेला आणि ते मासोळ्या पकडायला गेल्यानंतर त्याच्या जाळ्यामध्ये 2 सुंदर वेगळ्याच रंगाच्या मासोळ्या आल्या. आणि वेगळ्या रंगाच्या मासोळ्या आल्यानंतर आता तो विठ्ठल भक्त आहे, पांडुरंगाचा भक्त आहे, त्याला अति हर्ष झाला. अरे किती ह्या सुंदर मासोळ्या आहेत, ह्या जर मासोळ्या आपल्या देवाला दिल्या तर किती चांगलं होईल. कारण देवाला द्यायचं असतं, पण आपल्याला जे प्रिय आहे ते आपली प्रिय वस्तू देवाला दिली पाहिजे, खराब वस्तू नाही. खराब वस्तू नाही. शक्यतो देताना आपला विचार तोच असते की जाऊ दे, पाण्याचा आहे का घरी ठेव, जाऊ दे देऊ दे, पाण्याचा घरी कामात पडते. नाराय म्हणतो मी, देव म्हणते ते काय देवाले काय करायला लागते, देव कुठे खाते. पावलं तर देवाले, चांगलं निघलं की चालले घरी घेऊन. विषय महत्वाचा आहे, देवाला आपण कसं दिलं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. विषय देवाला देणं महत्वाचं नाही, देवाला काय खायची गरज नाही, पण कोण्या भावनेनं आपण देतोय हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या कोळी बाबाने एक विचार केला, माझी अत्यंत प्रिय वस्तू जर त्या या ठिकाणी ह्या मासोळ्या असतील तर मीही त्याला देऊ. मग तो कोळी बाबा काय झाला, त्या मासोळ्या घेऊन यायला लागलात. आता मासोळ्या घेऊन यायला जसा लागलात ना, ते तिथल्या भटब्राह्मणांना दिसलं. त्यांना दिसल्याबरोबर त्यांना आपल्या देवाला त्या ठिकाणी दोष लागू शकतो, हे अस्वच्छपणा आणि त्या ठिकाणी असं लांछन लागू शकतात. म्हणून त्यांनी दुरूनच कुठं चाललात, अरे काय करतोय, देवाची विटंबना करतोत का, देवाची विटंबना करतोत, काही मासोळ्या घेऊन चाल, निघ म्हटलेत बाहेर. त्याला मंदिरात प्रवेश करू देत नाहीत. आणि त्याला ज्या वेळेला मंदिरात प्रवेश करू देत नाहीत अत्यंत दुःख होतं आणि रडायला लागतो. पांडुरंगा, अरे अत्यंत जिव्हाळ्याने प्रेमाने मी तुझ्यासाठी हे 2 वस्तू घेऊन आलोत, भेट घेऊन आलोत, माझी प्रिय असलेली, आणि तू माझा स्वीकार करत नाही, यांच्या करवी मला तू काढून देऊन राहिला. देवा काय चुकलं माझं. म्हणून ज्या वेळेला देवाची विनंती तो करतोत ना, त्यावेळेला प्रत्यक्ष देव त्याच्यासाठी विटेवरून खाली उतरून येतात आणि विटेवरून खाली येऊन त्या ठिकाणी त्याच्या जवळच्या त्या 2ही मासोळ्या स्वीकारतात. आता त्याने त्या मासोळ्या स्वीकारल्यानंतर तो मात्र पुन्हा एक अट्टहास करतो, प्रभू तुमच्यासारखा दयाळू भक्त कोणीच, देव दयाळू दाता कोणीच नाही, तुम्ही भक्ताच्यासाठी काहीही केलं, मला आतापर्यंत उदाहरण माहिती आहे. म्हणून माझी एक विनंती आहे, या भक्ताचं हे देणं तुम्ही सदैव स्मरणात राहावं. म्हणून देवाने ते मासुळीचे कुंडल आपल्या कानात परिधान केले की देव भक्ताच्यासाठी काहीही करू शकतो. म्हणून देवाने त्या मासोळ्या आपल्या कानामध्ये घातल्या. भक्ताच्यासाठी तो काहीही करू शकतो, काहीही करू शकतो. म्हणून त्या भगवंताचं ते दिसावत म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने ती कुंडल कानात घातली आणि ती कुंडल कानात घालून सदैव त्याचं स्मरण ठेवावं या उद्देशाने माझ्या भगवान परमात्म्याने ती मकर कुंडल त्या ठिकाणी घातलीत. आता दुसरं लक्षण असं आहे, माझ्या भगवंताच्या पायाला गड्डा आहे, छिद्र आहे. पाहिलीत का पांडुरंगाची मूर्ती तुम्ही, इथं तुम्हाला दिसत असेल. माझ्या भगवान परमात्म्याच्या पायाला खऱ्या अर्थाने गड्डा आहे. तो गड्डा कशाचा आहे, छिद्र आहे, कशाचा आहे. त्या छिद्राच्या मागे सुद्धा कारण असं आहे बघा. काय झालं, पूर्वी शिव आणि पार्वतीचा संवाद आहे. एक चंद्रसेन नावाचा राजा होता, दानी शांत धर्मशील असा. आणि तो दानी धर्मशील असताना त्याची पत्नी सुद्धा त्याच पद्धतीची सात्विक होती. आणि ती सात्विक असलेला तो दानशील असलेला चंद्रसेन, त्याला एक सुंदर मुलगी जन्माला आली.
आणि ती सुंदर मुलगी ज्या वेळेला जन्माला आलीत ना, त्यावेळेला ती मुलगी 16 वर्षाची झाली आणि 16 वर्षाची झाल्यानंतर त्या मुलीला तिचं जे नाव पद्मा होतं, त्या पद्माला खऱ्या अर्थाने वैशंपायन नावाचे ऋषी महात्मे भेटीला येतात. तिने ज्या वेळेला दर्शन घेतलं आणि ते दर्शन घेतल्यानंतर साहजिकच त्या ठिकाणी वैशंपायन ऋषी तिला संदेश देतात, पद्मा, तुला जर खऱ्या अर्थाने जीवनाला कृतार्थ करायचं असेल, तुला तुझं जीवन उद्धारायचं असेल, तर तू तुझ्या जीवनामध्ये एक कर, त्या ठिकाणी तू त्या भगवंताचं भगवंताचं तू नामस्मरण कर, त्याचं चिंतन कर. तुला खऱ्या अर्थाने तो भगवंत परमात्मा प्राप्त होईल, त्याची पूजा तुला घडेल. आणि म्हणून असा विचार केल्यानंतर ती पद्मा वैशंपायन ऋषींनी सांगितल्याप्रमाणे बघा, खऱ्या अर्थाने आज धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आली आहेत ना. आनंद वाटलात मंगरोळे मॅडम, आपण आलात. खऱ्या अर्थाने ही गरज आज संस्कृतीला आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता ज्या वेळेला एकत्र येत असते, त्यावेळेला खऱ्या अर्थाने जगत कल्याणाचं आणि ग्राम हिताच्या चर्चा होत असतात. त्याच्यातून जे बीज उत्पन्न होत असतात ना, ते देणं जगतासाठी आणि समाजासाठी हितकारी होत असतात. म्हणून पूर्वीपासून राजसत्ता धर्मसत्ता एकत्रित आहेत. पाहिलं असेल, जेवढे राजे महाराजे होते त्यांच्यामध्ये सुद्धा एखादा ऋषी असायचा, त्यांच्याकडून ती सल्ला मशवरा घ्यायची. तो काळच, ती परंपराच आहे. आणि आजही अशा पद्धतीचे लोक या जगतामध्ये आहेत. हे एक त्याचंच प्रतीक म्हणून आहेत. बघा, मी सांगत होतो, ती पद्मा भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी आली आणि भेटीसाठी आल्यानंतर तिने भीमा तीरावर त्या ठिकाणी साधना सुरू केली. आणि प्रत्यक्ष भगवान परमात्मा ज्या वेळेला तिच्या समोर उभा राहिला, तिने पाहिलं, बापरे, भगवान परमात्मा प्रत्यक्ष माझ्या समोर. आणि त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप ज्या वेळेला त्या पद्माने पाहिलं, त्या मुक्त केशीने पाहिलं, तिथं बेभान होऊन गेलीत, विसरून गेलीत. मुळात तिला आधी तिच्या स्वरूपाचा अहंकार झालेला होता. आणि मी 2 मिनिटं आधीच बोलून गेलो, माणसाने आपल्या संपत्तीचा, आपल्या ज्ञानाचा आणि आपल्या सौंदर्याचा कधी अहंकार करू नये. त्या मुक्तकेशीला स्वतःच्या सौंदर्याचा अहंकार झालेला होता आणि त्या अहंकाराचं क्षालन करावं या उद्देशाने त्या ठिकाणी ती मुक्तकेशी त्या भगवान परमात्म्याच्या जवळ जाते आणि त्याला दर्शन करावं. म्हणून आपण दर्शन कसं करतो? आपण नमस्कार करतो, दंडवत करतो. त्या मुक्तकेशीने एक विचार केला, हा एवढा म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रोळेमाळ कंठी वैजयंती, असं जर या देवाचं स्वरूप असेल तर हा किती मदनाचा पुतळा आहे हेच पाहूयात. मदनाचा पुतळा म्हणजे लोण्याप्रमाणे मऊ, हा कसा आहे हे पाहूयात. म्हणून मुक्तकेशी गेली. दर्शनने तिने डाव्या पायाला बोट खोवलत. तिने बोट जसं रोवलत ना, तसंच माझ्या पांडुरंगाच्या पायाला छिद्र पडलं. ते छिद्र पाहता बरोबर मुक्तकेशी तर अहंकारातून खचित होऊन भगवंताला शरण गेली. ती खून आजही माझ्या पांडुरंगाच्या पायावर आहेत. याच्या मागे देवाला दाखवायचं आहे की तुम्ही माझ्या जवळ येत असताना, माझ्या पुढे नतमस्तक होत असताना अहंकारामध्ये येऊ नका. माझ्या पुढे येत असताना दास म्हणून यात, मग मी तुमचा स्वीकार करतो. म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने खऱ्या अर्थाने त्या मुक्तकेशीचं पायावर ते छिद्र लावून ठेवलं. भृगु ऋषीने मारलेली लात तेही माझ्या भगवंताच्या छातीवर आजही आहेत. अशी अनेक कारणं आहेत.